श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपादवल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वते नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा. जय जय लंबोदर. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करता त्यांच्या कार्यात विघ्न येत नाही. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्मा थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन, भक्तगण कार्यारंभी तुझे पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वासने मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी, श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर यांना सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यास नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडित्व गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आजचे मूळ पुरुष खापर पंजोबा. साखर हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय आणि त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लिहून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळाचार पूर्वीपासून श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्यनियमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील. त्यांची मनोरथे पूर्ण होतील. इष्टकार्य सिद्धी होईल. तिथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्यास इष्टफलप्राप्ती त्वरित होते. गुरुने दिलेल्या नाममंत्रांचा जप करणारा एक साधक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापूरकडे वाटचाल करू लागला. तो गुरूंना करुण वचनांनी एकसारखा आवडीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते, त्या तुम्ही आज मला दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ? वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपासिंधूच आहेत. कलियुगात हे नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परम दयाळू आहेस. म्हणून माझी तुला नम्र विनंती आहे की मला भक्तिभाव माहीत नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरी मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही. घेतल्याशिवाय द्यायचे नाही.
अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी देऊन मग देणे हा तर व्यवहार झाला, त्यात तुझे काय औदार्य. हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुझा सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस. मी बालक तुझा सेवक आहे, त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागवला आहेस का. माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का. तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्याच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अध्याय 2. संदीपकाची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारा एक शिष्य गुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कुठेतरी जात होता. दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला. त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले. नामधारकाला एकदम जाग आली. त्याने भोवताली पाहिलेत पण कोणीच दिसले नाही. तो आश्चर्यचकित पुनश्च मार्गस्थ झाला. काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला, हे योगीश्वर, या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया, आपण कोठून आलात. आपण कोठे राहता. योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. नामधारक म्हणाला, मीही नित्य श्री गुरूंचे ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का. योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला, तोच मी तुला सांगतो, ऐक. सृष्टीच्या आरंभी विष्णूने त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले. त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्याचे सांगितले. त्याने त्याचे विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्याने काळाचे 4 भाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापर युगाने आपल्या स्वभावधर्मानेच पाप आणि पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलवून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून, हे विधी, मी दुजनांचा मित्र आणि सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना आणि कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, सदाचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार. ब्रह्मदेव म्हणाले, काळजी करू नको. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधुजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महत्त्व विचारले. ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्दच 4 मुक्तींची प्राप्ती करू देणारा महामंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही.
गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते. गुरुच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैलव ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीत जाणार आहे. तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईल. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा. हे ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करील. तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन असे सांगितले. वेदधर्मांना परत संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पुनर्स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. अत्यंत हालअपेष्टा सोचून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. संदीपकाच्या एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले. त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही. मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले, गुरु शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील. तुझ्या स्मरणाने लोकांना दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले. लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवा भक्ती करावी. गुरुभक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो. अध्याय 3. अमरीशाची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगाच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले. तो म्हणाला, हे मुनी, तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात. तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात. आता स्वतःविषयी काही सांगा. मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग सिद्धाने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाला, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी त्याचे नित्यपठण करतो. त्याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. ज्ञानप्राप्ती होते. सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुखप्राप्ती होते. त्या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्यास कार्यसिद्धी होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्म इत्यादी महापातके यांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते. आयुष्य, आरोग्य व समृद्धी लाभते. ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला, हे मुने, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्याने नामधारकाला आपल्या समवेत भीमा अमरजा संगमावर नेले. ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले. सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, वत्सा, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुला माहीत नव्हते, म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाला, मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या. सिद्धाला त्याची दया आली. तो म्हणाला, वत्सा, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात. ते भोगताना गुरुला दूषणे देतात. संशय टाकून दे. श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर. तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो.
तू निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर. सर्व भावे गुरुचरणांना शरण जा. नामधारकाने हात जोडले व म्हणाला, स्वामी आपण धन्य आहात. आपण माझा संशय घालविलात. आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा. सिद्ध म्हणाला, वत्सा, अंतःकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय खरा कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले, तेच श्रीगुरू होत. आदिवस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्याच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्म रजोगुणाने सृष्टी निर्मिती करतो. विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो, तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो. ते 3 कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अव्याहत चालविणे ही जी परमात्माची शाश्वत लीला आहे, तिला ते सहाय्य करतात. हे तिन्ही देव कारणपरत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेतले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारा अमरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा. त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवण करावे असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अमरीशाच्या दुर्वासांचे स्वागत केले. जेवणापूर्वी दुर्वास ऋषींना देवार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले. अमरीशाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली, पण ते आलेच नाही. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. अमरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले, दुरात्मा, अतिथीला न देता भोजन केलेस. या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून अमरीशाला रडू आले. आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्याचा शाप मी भोगीन. दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो, हे लक्षात घेऊन ते म्हणाले, हे प्रभू, परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी विविध योनीत असे एकूण 10 अवतार घे. त्यानंतर विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. आता मी तुला दत्तावताराची कथा सांगतो, ऐक. अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला दत्ताख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. दशा, दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अन्नी, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले. अनुसूया ही अन्नी ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पूर्ण पुण्यप्रभाव इतका वाढला
की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गात स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसूया परिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अन्नीच्या आश्रमात गेले. त्यावेळी अन्य ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेले आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनुसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अन्नी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले, पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातची स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढवणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्म्य आहेत हे अनुसूयेच्या लक्षात आले. अतिथी विमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करील. आता विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तेथे विवस्त्र होऊन पक्वाने पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पान्हा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने तिघांना नावमाकू घातले, पाळण्यात घालून निजवले. माध्यान्हसमयी अन्नी आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून मोठे आश्चर्य वाटले. अनुसूयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अन्नींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप पखून जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अन्नी व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अन्नींनी अनुसूयेची चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालक रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अन्नी अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल. शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईल. पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करील. विष्णुमूर्ती दत्त तुझ्या पाशी राहून तुझी सेवा करील. अनुसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अन्नीस आश्रमे राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अन्नी अनुसूयेचा पुत्र आणि श्रीविष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोग्याला म्हणाला, हे मुने, आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. अध्याय 5. श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः.
सिद्ध म्हणाला, नामधारका, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे आपळराज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती. ती विष्णुदत्ताच्या भावभक्तीने आराधना करायची. एकदा अमावस्येस आपळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या दारी आले. सुमतीने ब्राह्मण भोजन पूर्वीच भिक्षा घातली. ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला 3 मुखे व 6 हात या मूळ दत्तात्रेय स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. सुमतीने श्रीगुरूंची स्तुती केली व म्हणाली, गुरुदेव, आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारतील ते वचन खरे हो. मला अनेक अपत्ये झाली, ती जन्मताच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद्व, देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा. दत्तात्रेय म्हणाले, माते, तुझ्या अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असे. तो तुझ्या कुळाचा उद्धार करील. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्या बरोबर राहणार नाही. सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वृत्त तिने पतीला सांगितले. तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले. तो सुमतीला म्हणाला, दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. ती पतीला म्हणाली, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाले, अगं, तू योग्यच तेच केलेस. साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुला दर्शन दिले, वरदान दिले. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली. तिने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले. हा पुत्र तपस्वी होऊन विश्वाला मार्गदर्शन करील. याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. हे ऐकून आपळराज आणि सुमतीला धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले. श्रीपाद 7 वर्षांचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली. मौजी बंधन होताच तो 4ही वेद घडाघडा म्हणू लागला. त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रे ही तत्काळ प्रकट केली. लोकांसाठी त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले. त्याने आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांनाते रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले. तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. हे ऐकून आपळराज व सुमतीला वाईट वाटले. दत्तात्रेयांचे वचन आठवून तिला त्याचा विरोध केला नाही. ते दोघे म्हणाले, बाळा, तू आमची म्हातारपणाची काठी आहेस. तूच निघून गेला तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचं? तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? श्रीपादाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, एवढेच ना, मी आत्ताच तुमचं दुःख घालवितो. मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, दोघांचेही व्यंग अव्यंग सुंदर आणि सुदृढ झाले. त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाला, तुम्ही मातापित्याची सेवा कराल तर इहलोकी पुत्रपौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. हे सर्व पाहून आपळराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले.
हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. त्यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी, प्रतिष्ठा प्राप्त होतील. मला साधुजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. अनुज्ञा असावी. मातापित्याच्या डोळ्यातील अश्रू तळतळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. तो गुप्त रूपाने काशीस आला. तेथून बद्रिकाश्रमास गेला. तेथे नारायणाची भेट घेतली. त्याला मी कार्यासाठी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आला. अध्याय 6. गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोगाला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्री करीत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवभक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवात्माकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंड तयार केली. तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. त्याला 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा हालू लागला. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेने शंकरांची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळाल्याने रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 रागिण्यांचे सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. हे माझा प्राण आहे. शंकराने त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व ते म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूंनी शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला हे विचारून घेतले. मग नारद आणि गणपतीला बोलवून काय युक्ती करायची हे नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले, शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची प्रशंसा केली. इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, सायन सध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल असा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बटू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार
भोळा दिसतो आहे. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलवले व त्याची मदत करण्यासाठी विनंती केली. तेव्हा बटूरूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून परत लवकर या. तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारील. तोवर तुम्ही आला नाही तर मात्र मी लिंग खाली ठेवेल. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्घ्य देत त्याला असताना बटूने त्याला हाक मारली. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर काही आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ झाला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात आहे. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागला. अध्याय 7. मित्रसह राजाची कथा. चांडाल स्त्रीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाले, हे मुने, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाला, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक राजा होऊन गेला. एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याला हातून एका दैत्याचा वध झाला. त्याचा सूट घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला. त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले. एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वरिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलवले होते. ती संधी साधून आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याने तत्काळ ओळखले. त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला. आपली काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उत्सुक होता. पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली, त्याला परावृत्त केले. राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले. राणी वसिष्ठांना शरण केली. पतीसह उपशाप देण्याची त्यांना विनंती केली. तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्ण रूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला. ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमी व्याकुळ असे. तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे. एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले. त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला, हे नराधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुझा मृत्यू होईल. ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला. त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला. राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे. मदयंतीला ते खटकले. तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली. त्याने तिला ब्राह्मणाच्या शापाची सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पतिसौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली. राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शास्त्रोपचार उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना.
मग राजा तीर्थयात्रेस निघाला. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले. गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडालश्री दृष्टीस पडली. ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राणोत्पन्न होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली. ते चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारले, ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली? शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मणकन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाल वैधत्व आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली. घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्यांऐवजी गाई वासरू कापले. त्यांचे मांस राधले. ते स्वतः खाल्ले. घरच्यांना खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप झाला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मात व कुरूप होती. मातापित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजरण करू लागली. एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीस गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पुनर्जन्मकृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. तू तेथे जा. तुझी सर्व पातके जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. शिवकृपेने त्याचे कल्याण झाले. नामधारकाचा गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर म्हणून श्रीपाद तेथे राहिले. अध्याय 8. मतिमंद विप्रपुत्रावर कृपा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, मी तुला श्री गुरु श्रीपाद वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ऐक. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेले कुरवपूर गावी गेले. तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे. अंबिका ही त्याची पत्नी. त्यांची मुले जगत नसत. पुढे नवसायांसी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा होता. मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात गती येईना. पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. पुढे तो ब्राह्मण मरण पावला. विधवा आपली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागली. एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून ते त्याची उघड निंदा करायचे. ते म्हणायचे, मूर्खा, तू आपल्या वंशाला कलंक लावलास. तुझ्या चिंतेने पिता गेला. तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली. तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? रोजच्या रोज होणारी ही लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना. तो दुःखी झाला. त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. तिलाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरवले. ती दोघे नदीवर गेली. तेथे श्रीपाद येथे स्नान करीत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या.
श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले. तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवाराधनेने तुझे कल्याण होईल. त्यांनी तिला व्रत कथा सांगितली. उज्जैनच्या राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परमशिवभक्त होता. शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असे. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशीची तिथी होती. शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळ्यांनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. कोळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. पन्नी व फुलांची त्यांची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका देऊनही तो घरी गेला नाही. त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा घातला व दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तणतणत निघून गेली. ते पाहून त्या गोपबाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही. तेथे शिवलिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. शंकराने गोपबाळाला दर्शन दिले. त्याने शिवाला, माझे मातेवर रागू नकोस अशी विनंती केली. शंकर म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पूर्ण करतील. वरदान घेऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाला. महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तेथे आला. त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. ते वृत्त समजताच शत्रुराजांनी मने पालटली. त्यांचे चंद्रसेनाशी सख्य झाले व ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते हे पटवून दिले. तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्याला पुत्रपौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले. अध्याय 9. परिटास वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरुपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्ध योगी म्हणाला, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असतात. त्या ग्रामात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असं नाही. ती आपुलकी पाहून परीटाला खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, संडास मर्गण
करणे आदी कामे तो आवडीने करत असे. वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. शृंगारलेली नौका, नदी तीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवकवर्ग, सालंकृत हत्ती, घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरूची आराधना केली होती म्हणून या जन्मी तो हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबात मात्र कष्टच आहे. आपले जिणे व्यर्थच होय. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, परीटा, मनात काय चिंतन चालले आहे. तो म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटतो. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण असा विचार मी का करू. तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, परीटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेलेच नाहीस. त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्रीगुरू म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहे. मी तुला कसे अंतर देईल. तुझ्या वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मात भोगायचे असतील तर तसे सांग. परीट म्हणाला, त्या भोगांचा या म्हातारपणी मी काय करू उपयोग. ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन. तेव्हा तथास्तु म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने